राजा खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। पश्चिमेकडील पर्वतरांगेच्या कुशीत अमर्त्यगड नावाचं एक लहानसं पण समृद्ध राज्य होतं। तिथं राजा इंद्रवर्मा राज्य करत होता। तो पराक्रमी, न्यायप्रिय आणि प्रजेला पुत्रवत प्रेम करणारा राजा होता। परंतु एक दिवस अचानक गडावर अंधार पसरला। सूर्य अस्ताला गेला, पण पुन्हा उगवलाच नाही। दिवस रात्र एक समान झाले आणि राज्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं। लोक याला छायांचा शाप म्हणू लागले। राजा इंद्रवर्मा हा शाप सोडवण्यासाठी राज्यातील सर्व ज्ञानी, भट, तांत्रिक यांना बोलावून सल्ला घेऊ लागला। शेवटी एका म्हाताऱ्या साधूने त्याला सांगितलं, हे अंधारचं राज्य छाया साम्राज्याचा परिणाम आहे। तो एक पुरातन काळातील राजा आहे, जो आपल्या अंमलात पृथ्वीवर अंधार कायम ठेवायचं स्वप्न पाहायचा। त्याचं पुनरागमन झालंय। त्याला हरवण्यासाठी तुला प्रकाश तलवार मिळवावी लागेल, जी केवळ स्वच्छ अंतःकरण असलेल्या योद्ध्यालाच मिळते। राजा इंद्रवर्मा आपल्या छोट्या सैन्यासह जंगल, डोंगर आणि निर्जन स्थळी प्रकाश तलवारच्या शोधात निघाला। अनेक संकटांना तोंड दिलं, राक्षसी तलवारींचा सामना केला, भ्रमाच्या जंगलातून वाट काढली आणि अखेरीस एका गुहेत त्याला ती तलवार मिळाली। परंतु तलवार उचलताना त्याला एक दैवी आवाज ऐकू आला, ही तलवार केवळ प्रकाशासाठी वापरली जाईल, प्रतिशोधासाठी नव्हे। राजा परत आला आणि छाया साम्राज्याच्या काळ्या धुक्याला त्या तलवारीच्या तेजाने फाडून टाकलं। छाया राजा प्रकट झाला आणि एक जबरदस्त युद्ध सुरू झालं। इंद्रवर्मानं तलवारीचा उपयोग शत्रूला नष्ट करण्याऐवजी त्याच्या अंतरात्म्याला उजाळा देण्यासाठी केला। छाया राजा एका क्षणात बदलला, अंधारातून प्रकाशाकडे वळला। त्यानंतर अमर्त्यगडात पुन्हा सूर्य उगवला। लोकांनी इंद्रवर्माला केवळ राजा नाही तर प्रकाश